चित्ताची निश्चलता यासाठी अगोदर कर्म आणि उपासना कर्तव्य आहे. परंतु तत्वज्ञान झाल्यानंतर कर्म आणि उपासना ही ज्ञानीपुरुषाला कर्तव्य नाही असं सांगितलं. आणि जर अदृढ अपरोक्ष ज्ञान असेल तर त्या पूर्वावस्थेत उलट ती त्या ज्ञानाची नाशक आहेत असं सांगितलं. म्हणून ज्ञान आणि कर्म उपासना यांचा समसमुच्चय या ठिकाणी मान्य केलेला नाही सिद्धांतांनी, नाही का. तर त्याच्यामध्ये सांगितलं की अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाल्यानंतर जिज्ञासूने श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. साधक जीवनामध्ये ज्यावेळेला आपण विचार प्रवण होतो त्यावेळेला आपल्या जीवनात काहीतरी क्रिया आहेत, आपल्या अंतःकरणात काहीतरी भावना आहे आणि बुद्धीमध्ये काहीतरी ज्ञान आहे. किंबहुना संपूर्ण मानवी जीवन म्हणजे भावना, क्रिया आणि ज्ञान या तीन गोष्टींचा समन्वय आहे. आणि ज्या जीवनामध्ये ज्ञान, उपासना आणि कर्म हे तिन्ही एकत्र आहेत असं आपल्याला वाटतं. परंतु अशी एक विचाराची पराकोटी आहे की ज्या ठिकाणी क्रिया आणि उपासना यांची आवश्यकता लागत नाही. ती पराकोटी म्हणजे तत्वज्ञानाने संपन्न झाला असताना त्या पुरुषाला मूळ क्रिया, उपासना किंवा वृत्तीरूप ज्ञान यांचं असणारं जे मूळ कारण अज्ञान, बरोबर ना, त्या अज्ञानाचीच निवृत्ती झाल्यानंतर त्या अज्ञानाची निवृत्ती म्हणजे त्या अज्ञानाचा नाश होतो आणि अज्ञान कार्याचा बाध होतो. त्यामुळं त्या पुढचं जे जीवन आहे त्याला म्हणतात बाधितानुवृत्तीनं तो जगत असतो. अशा वेळेला असा जो महापुरुष आहे त्या महापुरुषाला वेद कोणताही इदम कुरु इदम मा कुरु, हे कर किंवा हे करू नको हे म्हणत नाही, किंवा तू आमकं जाण आणि आमकं जाणू नको असं पण सांगत नाही. कारण संपूर्ण ज्ञानाचं जे फल आहे ब्रह्मस्वरूप स्थिती, ती स्थिती त्याने प्राप्त केलेली आहे. म्हणून वेदांतामध्ये असा एक विशिष्ट महापुरुष समोर ठेवलेला आहे की ज्या पुरुषाच्या जीवनामध्ये जे कर्म करायला पाहिजे होतं ते केलंय, उपासना करायला पाहिजे ती केली, तत्वज्ञान संपादन करायला पाहिजे ते केलं. अशा पुरुषाला ज्ञानी पुरुष किंवा ब्रह्मवेत्ता पुरुष, विद्वान अशा संज्ञा आहेत. आणि अशा पुरुषाला मात्र त्याला कोणतंही क्रिया करण्यासाठी किंवा उपासना करण्यासाठी वेद सांगत नाही. न तस्य कार्यम विद्यते, त्याला कोणतंही कार्य शिल्लक राहत नाही. असा जो पुरुष आहे काय तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता, किंवा काम नाही झालो पाही रिकामा, ही अनुभूतीची स्थिती आहे. स्वसंवेद्य अशा प्रकारची स्थिती आहे की याच्या पुढे मानवी जीवन प्रगत होत नाही. म्हणजे ती प्रगतीची पराकाष्ठा झाली. सा काष्ठा सा परागती. आणि त्या पुरुषाला त्यांनी कर्म करावं किंवा उपासना करावं असं जर कोणाला वाटत असेल तर हा भ्रम आहे. हे सांगण्यासाठी सांगतात की त्याच्या अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची निश्चलता एवढी होईपर्यंत कर्म आणि उपासना आहे. नंतर जर त्याला मी कोण आहे हे सर्व झाल्यावर नेमकं हे विश्व काय आहे, मी कोण आहे, माझा आणि या विश्वाचा काय संबंध आहे, किंवा ह्या विश्वाचं अधिष्ठान काय आहे, माझं म्हणजे हे जे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य, साक्षी चैतन्य, प्रत्येगात्मा, त्याचा आणि ह्या विश्वाचा अधिष्ठान असणारा ब्रह्म यांचा काही संबंध आहे का? यांचा काहीच संबंध नाही का? हे दोन्ही एकच आहेत, बरोबर ना. अशा प्रकारचे जेव्हा विचार सुरू होतात तेव्हा हे विचार स्वबुद्धीने करता येत नाही. हे विचार वेदाच्या आधाराने म्हणजे उपनिषदांच्या आधाराने हा विचार परिपूर्ण होतो. कारण ह्या विचाराची परिपूर्णता फक्त उपनिषदामध्ये आहे, म्हणजे वेदांतामध्ये आहे. परंतु त्या वेदांत सिद्धांताचं ग्रहण आपण स्वबुद्धीने त्या ग्रंथाचं वाचन करून होणं कधीही शक्य नाही. केवळ स्वबुद्धीने होणं शक्य नाही. स्वबुद्धीमध्ये जगदाचा अधिष्ठान ब्रह्म आणि ते साक्षात आहे याविषयी तुम्ही सांगत असाल ना, काय ते जैन धर्माचे असेल किंवा नसेल, काय त्याला काय शाद शाद असती शाद नसती, असेल नसेल, असेलही कदाचित नसेलही कदाचित, असा मनुष्य कायम संशयामध्ये राहील. परंतु
याचं निश्चितता जर करायची असेल, निर्धार जर करायचा असेल, तर वेदावर ज्याची श्रद्धा आहे, असा पुरुष तो जरी बुद्धिमान असला, वेदावर श्रद्धा आहे आणि वेदाचं अध्ययन करण्यासाठी लागणारं व्याकरण, कल्प, निरुक्त, ज्योतिष या सगळ्यांचं अध्ययन आहे, आणि असा पुरुष जरी वेदांताचं चिंतन करायला लागला तरी तो निश्चयावर त्याची बुद्धी आरूढ होणार नाही. बुद्धी निश्चय आत्मज्ञान हे जरी खरं असेल तर त्या ग्रंथाच्या वाचनाने होणार नाही, वेदांताच्या चिंतनाने त्याचा निर्णय होणार नाही. तर तो श्रीगुरूंच्या आधारे केला पाहिजे. कारण श्रीगुरू हे श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि त्याला विद्या देण्याविषयी, ही ब्रह्मविद्या दानाविषयी ते उदार असतात. तेव्हा त्याच्या जीवनामध्ये जेव्हा असे श्रोत्रिय म्हणजे शब्दज्ञानी, शास्त्रज्ञानी, की शास्त्रामध्ये कोणताही शंका निर्माण झाली, शास्त्रवचनात परस्पर विरोध आली निर्माण झाले, तर त्याचा तो योग्य रीतीने समन्वय करून दिला पाहिजे. आणि नुसतं समन्वय करून दिला तरी सुद्धा हे शब्दाच्या द्वारा जे हिशेब आहेत, हे हिशेबच त्याला कळते, त्याला आत्मानुभूती येईल असं नाही. ते श्रीगुरू स्वतः जर आत्मानुभवी असतील तरच त्याला ते निश्चयाने त्या सिद्धांतावर आरूढ करू शकतात. म्हणून ते ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे आणि शिवाय त्या शिष्याविषयी अत्यंत कळवळा असला पाहिजे. म्हणून आपल्याकडं ही 3 लक्षणं श्रीगुरूंची सांगितली: श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि उदार, अशा कृपाळू. अशा श्रीगुरूंच्या सहवासात वेदांताचं चिंतन जर झालं अधिकारी शिष्याचं आणि अधिकारी गुरूंचं, तर त्याच्यातून काय होतं की ही ब्रह्मविद्या उत्पन्न होते. त्याला मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळतं. आणि ते उपनिषदांच्या आधाराने जर त्या हा विचार परिपूर्ण झाला तरच त्याला समाधान होतं, अन्यथा नाही. नाहीतर किती श्रोत्रिय शब्दज्ञानी जरी असले आणि त्यांनी लिहिलं उदाहरण, रंगनाथ महाराज परभणीकरांनी उदाहरण दिलं की गुरूंना विचारलं शिष्याने की व्यासपीठ म्हणजे काय, ते म्हणजे तुला अजून माहीत कसं नाही. जसं ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तसं एक व्यासपीठ असतं, कारण व्यासपीठ त्यांनी पाहिलेलंच नव्हतं. तसं शब्दामध्ये ब्रह्म, जगत, काय माया, त्या माया कार्य याचा विचार सर्व सांगतात, परंतु तत्वाशी स्पर्श झालेला नाही. तर त्यांना स्वतःला तत्वस्पर्श झालेला असला पाहिजे, त्याला ब्रह्मनिष्ठ म्हणतात. काही लोक ब्रह्मनिष्ठ आहे, उदाहरणार्थ साईबाबा, हे गजानन महाराज, हे इतके ब्रह्मनिष्ठ आहे की अवधूत कोटीतले महात्मे. त्यांच्याद्वारा जर आपण म्हटलं की ही ब्रह्मविद्या संपादन करायची, ते ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असंसक्ती पदार्थाभावी तुर्यगा अवस्थेपर्यंत, उन्मनी अवस्थेपर्यंत त्यांची पोच आहे. परंतु मुमुक्षुला त्यांचा काहीच उपयोग नाही, कारण ते स्वतः स्वानुभवात रमलेले आहेत. फार झालं तर त्यांच्या जीवनात आपण जर त्यांना शरण गेलो, जर त्यांनी शक्तिपातादी केले तर काहीशी झळक लागेल, पण बुद्धीमध्ये असणारे शंकांचं समाधान ते करणार नाही. त्यासाठी श्रोत्रिय पाहिजे, केवळ ब्रह्मनिष्ठ नाही चालणार आणि केवळ श्रोत्रिय चालणार नाही. काही लोक शास्त्राचं ज्ञानही आहे आणि ब्रह्मनिष्ठाही त्यांना प्राप्त आहे, तरी सुद्धा जर आपण गेलो जवळ तर ते लोक आपल्याला जवळच करत नाही. ब्रह्मज्ञान आम्हाला ऐकण्याची इच्छा आहे, ते म्हणतात हे काही रस्त्यावर पडले का, त्याच्यासाठी आम्ही की सांगत असतात तुंतुनं करावं लागतं, ते सांगत असतात की ढुंगाचं तुंतुनं करावं लागतं म्हणत असतात. अशी जर ब्रह्मविद्या आहे तर आम्ही तुम्हाला सांगणार नाही. याचा अर्थ शिष्याचा कळवळा नाही अंतःकरणामध्ये, तो सुद्धा असला पाहिजे. इतका असला पाहिजे की समोरचा जो, जसं म्हणतात ना, पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. पुत्राला जर विजय मिळाला तर वडिलांना आनंद होतो, आणि पुत्राला दुःख झालं तर ते जणू काय आपलंच आहे असं मातेला वाटतं. तसं मातृ पितृ हृदय एकत्र येऊन ज्या श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ श्रीगुरूंच्या सहवासात अत्यंत श्रद्धापूर्वक जर ही चिंता, कारण त्याच्यात असे पण हे सगळं असेल आणि श्रद्धा कमी असेल शिष्याची तर चालणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम, याच्यामध्ये हा रस्ता असा आहे की अनोखा रस्ता आणि अनमिला साधन असं त्यांनी म्हणलं की रस्ता आपल्या ज्या प्रिय व्यक्तीला भेटायचे त्याची ओळख नाही त्यातून अजून, आणि रस्त्याने जर चालायचा तो काय अनमिला साधन कधी न पाहिलेला, आणि अनोखा रस्ता ज्या रस्त्याने आपण कधी चाललोच नाही. आपला रस्ता आहे जगत सत्यत्वाचा, आणि ब्रह्मा वाचून कधी आपलं जेवण आडलं नाही, आहे की नाही. आणि अशा वेळेला त्या ब्रह्माची वाट म्हणजे सुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पथस्तत कवयो वदंती, तलवारीच्या धारेवर चालायचे आणि त्याच्यापासून मिळायचं तो पदार्थ कोणता ते अजून माहीत नाही. अशा वेळेला अशी श्रद्धा द्यायची असेल तर असा श्रद्धावान पुरुष, नंतर त्याला ते काय श्रद्धेची गरज पडत नाही, पण अगोदर श्रद्धेची गरज आहे. ज्यावेळेस त्याला अनुभूती येते तेव्हा शास्त्राची गरज नाही, गुरुची गरज नाही, आपल्या ज्या अंतःकरण वृत्तीला ज्ञान झालं तिची सुद्धा गरज नाही. स्वामी महाराज म्हणायचे
की अरे आमचा बोध जर आम्हाला विषय होत नाही तर अन्याला विषय होईल का? आहे की नाही? आम्ही जर आमच्या ज्ञान स्वरूपाला तिला वृत्तीनं सिद्ध केलं म्हणजे ते ज्ञान आहे का? त्याच्यावर वृत्तीची सिद्धी आहे, त्याच्यावर वृत्तीची सिद्धी आहे, असं जी स्थिती आहे. पण अगोदर मात्र इतका विश्वास ठेवावा लागतो की संपूर्ण स्वामी महाराज सांगायचे, ढगाला पर्वत म्हणला तरी पर्वत म्हणायचं आणि पर्वताला ढग म्हटलं तरी ढग म्हणायचं. इतका विश्वास जर ज्याच्या ठिकाणी असेल. आता बरं त्याला दुसरा पर्याय तुम्ही म्हणाल, विश्वास न ठेवता तर्कशुद्ध पद्धतीने नाही का चालणार? तर्कशुद्ध पद्धतीनं वेदांताचं चिंतन आहे न्यायगठित भाषेमध्ये, परंतु त्याच्यामुळे होणार जे प्राप्त ते तुम्हाला अनुभव नाही येणार. अनुमानाचे पैसे कळले की राहायचे. अनुमानाच्या द्वारा असं वाटेल की आता आपल्याला ब्रह्मज्ञान झालं. नाथ महाराज म्हणतात काय, ब्रह्मज्ञान शब्दज्ञान बाह्यदृष्टी समसमान. बाह्यदृष्टीने पाहिलं ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी करणारा आणि ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेऊन गोष्टी करणारा, त्या दोघांमध्ये काय फरक आहे? काहीच नाही. कदाचित याच्याजवळ जास्त युक्ती राहतील, कारण तो हात स्वरूपात रांगल्यामुळं कधी कधी याचं काही कमी पडेल, पण याचं मात्र अगदी सर्वच्या सर्व प्रक्रिया त्याच्या उपस्थित दिसतील आपल्याला. त्यामुळे ही गोष्ट काही कळणार नाही. ही गोष्ट स्वसंवेद्य आहे. खूप दीर्घ सहवास आला आणि आपला अधिकार असला तर कदाचित ईश्वरानुग्रह, त्या गुरूंची कृपा आणि आपल्या अंतःकरणाची कृपा या सर्वांचा समन्वय झाला तर कदाचित एखाद्या ब्रह्मवेद त्या पुरुषाविषयी गुरुत्व बुद्धी होईल किंवा त्याच्याविषयी हा एक तत्वज्ञ पुरुष आहे अशी बुद्धी होईल. तर या अन्यथा तसं होणार नाही. ही खरी गोष्ट आहे स्वसंवेद्य, ज्याची त्याला कळणारी गोष्ट आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जर जुळून आल्या तरच हे वेदांताचं चिंतन होऊ शकतं. नाहीतर लोकांना काय वाटतं, हे वेदांती म्हणजे एक कल्ली, जे ज्ञानाला घेऊन पळतात, कर्म आणि उपासनेचं खंडन करतात. इथं कर्म आणि उपासनेचं खंडन कोणत्या कालात आहे? कर्म आणि जर एखादा तत्वज्ञ पुरुष असला आणि जगत कल्याणासाठी अनधिकारी लोकांच्या साठी तो कर्म आणि उपासना करत नाही का? केली नाही काय आतापर्यंत? सगळे स्वतः भगवान सुद्धा म्हणतात की मी सुद्धा कर्म करतो. ऐका, यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त्वदेवे तरो जना. परंतु करतो म्हणजे सत्यत्व बुद्धीने करतो का? नाही, लोक कल्याणासाठी करतो. ईश्वर इच्छेने किंवा स्वेच्छेने जगत कल्याणासाठी कर्म करतो. पण याचा अर्थ आत्मेच्या ठिकाणी कर्म हा भ्रम आहे का त्यांना? आम्ही कर्म करा, उपासना करू नका असं म्हणत नाही. करा म्हणत नाही आणि करू नकाही म्हणत नाही. पण कर्म आणि उपासनेचं फल मोक्ष नाही. फल जे मोक्ष आहे ते ज्ञानादेव तू कैवल्यम. ज्ञानानेच तो मोक्ष प्राप्त होतो. आणि ज्ञान प्राप्त करून घेऊन तुम्ही जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त करून घ्या आणि नंतर तुम्ही कर्म करा किंवा उपासना करा. ते कर्म आणि उपासना ही तुमच्या आभाषिक आहेत. ह्यात सत्य समजू नका, तत्वतः तुमच्या ठिकाणी नाही. ऐकी ना, अशा प्रकाराने तुकाराम महाराजांचं भजन थांबलंय का? आणि तुकाराम महाराजांचा बोध गेलाय का? तुकाराम महाराज म्हणतात, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना, मूळ स्वभाव जाईना. तर भजन गेलं म्हणजे तुमचं ज्ञान सिद्ध झालं आणि तुम्ही कर्म त्याग केला म्हणजे तुमचं तत्वज्ञान सिद्ध झालं असं थोडंच आहे. परंतु त्याच्या कक्षा ज्या आहेत त्या आपण समजावून घेतल्या पाहिजे. किंवा कर्म आणि उपासना कशासाठी? अंतकरण शुद्धीसाठी. अंतकरण शुद्धी झाली, अंतकरण उपासना कशासाठी? अंतकरणाच्या निश्चलतेसाठी. आता त्याच्या पुढे जर तुम्ही पुन्हा कर्म आणि उपासना करत राहाल तर त्या कर्म उपासनेचं फल तुम्हाला मोक्ष होणार नाही. चित्तस्य शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे. चित्ताच्या शुद्धीसाठी कर्म आहे, वस्तूच्या प्राप्तीसाठी कर्माचा उपयोग नाही. एवढंच सांगायचं त्यांना. आपण काल सांगितलं, कपडा धुतला आणि कपडा धुतल्यानंतर पुन्हा सर्व मल निस्सारण झालं आणि तरी सुद्धा मल निरारण झाल्यानंतर तुम्ही कपड्याला साबण लावले आणि पुन्हा धुतत राहिले तर काय होणार आहे? त्याच्यात कपडा फाटून जाईल. कपडा त्या ठिकाणी काय त्याचं निष्पन्न होणार नाही. तसं अंतकरण शुद्ध झाल्यानंतर जेव्हा शंका निर्माण होतात की मी कोण आहे, जगत हे कुठून आलं, ह्या शंका, ते जे अदृष्ट निर्माण होतं कर्म उपासनेचं ते मनुष्याला अंतर्मुख करतं आणि त्याला ह्या सगळ्या विश्वाचं कोड काय आहे किंवा आपल्या ह्या देहाधिकांचं अंतकरणाधिकाचं देहात काय तत्व आहेत याचं कोड उलगडावं वाटतं. त्यावेळेला असा पुरुष जो आहे तर अशा पुरुषाला आता कर्म उपासना केल्याने त्याला ही कोडी उलगडतील का? ही कोडी उलगडणार नाही. त्यासाठी ते कोड उलगडण्याचं साधन आहे वेदांत तत्वज्ञान. त्यांनी त्याची साधना करणं आणि त्याला माध्यम कोण आहे? श्रीगुरु आहे. आणि दुसरा कोण आहे? जो सत्शिष्य आहे, अधिकार संपन्न होऊन आणि त्याला समर्पण होऊन श्रीगुरूंना काया वाचा मनाने समर्पण होऊन जेव्हा तो हा विचार सुरू करतो त्यावेळेला ते विचारात जे आहे ते बोधा, विचाराने बोध निर्माण होईल. तुम्ही किती कर्म केलं तर बोध निर्माण होत नाही, पण त्याच्यासाठी मात्र अंतकरण शुद्ध ज्याचं झालं त्यालाच बोध होतो.
तैसे चित्त शुद्ध नाही तेथ बोध करील काही. तैसे मोक्ष देईल ज्ञान येथ किरण आहे आनंद. ज्ञानाने मोक्ष होतो, पण तेची थारे ऐसे मन शुद्ध व्हावे. जर तुमचं तेची थारे म्हणजे ते ज्ञान आपल्या अंतःकरणात थारे म्हणजे स्थिर होईल, आहे की नाही. मग अंतःकरण स्थिर राहण्यासाठी असं अंतःकरणाची भूमिका झाली पाहिजे की नाही. ती कर्म उपासनेने होते आणि नंतर बाकीचं जे कार्य आहे ते ज्ञानाने होतं. बाकीचं म्हणजे मोक्षरूप राहिलेलं जी सा काष्ठा सा परागती असं जे कार्य आहे ते कार्य तत्वज्ञानाने होतं. तेव्हा जेव्हा तत्वज्ञानाची साधना करायला लागली तेव्हा आता कर्म उपासना तुम्हाला कर्तव्य नाही. ती कुठपासून कुठपर्यंत नाही. आता तुम्ही उलट विधीपूर्वक कर्माचा परित्याग करायचा आणि संन्यास घ्यायचा. संन्यासाने श्रवण करायचं आणि श्रवण मनन निधिध्यासन तत्वम पदार्थ शोधन या अंतरंग साधनाने आपल्या आत्मस्वरूपाची उपलब्धी करून घ्यायची. आपला आत्माच ब्रह्म आहे हे त्याने यथार्थ ज्ञान करून घ्यायचं. संशय विपर्यय रहित असं ज्ञान करायचं. आणि उलट असा मनुष्य एकदा त्यांनी काय केली पाहिजे, आपली ज्ञाननिष्ठा भक्कम केली पाहिजे. ब्रह्मनिष्ठा नंतर आहे, पण मला ह्या ब्रह्मस्वरूपाच्या प्राप्तीचं साधन काय आहे, ज्ञान आणि ज्ञानच आहे. दुसरं काय, मी ब्रह्म आहे ह्या ज्ञाना वाचून मला दुसऱ्या कशानेही मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणजे पहिल्यांदा त्याची ज्ञानात निष्ठा असली पाहिजे. त्याची जर कर्मामध्ये किंवा उपासनेमध्ये निष्ठा असेल आणि ज्ञाननिष्ठा नसेल तर ज्ञाननिष्ठेचं फल त्याला प्राप्त होणार नाही. म्हणून त्यासाठी आदृढ अपरोक्ष ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत, म्हणजे याला म्हणतात ज्ञानाची पूर्वावस्था, आहे की नाही. तर त्या अवस्थेमध्ये देखील हे कर्म आणि उपासना उलट तत्वज्ञानाच्या विरोधी आहेत, बरोबर ना. त्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे, कर्म उपासनेचा त्याने त्याग करून अंतरंग साधनाकडेच प्रवृत्ती केली पाहिजे, तरच त्याला मोक्ष हे फल प्राप्त होईल, असा विषय चालू आहे. आता याच्यानंतर काही लोक जे म्हणतात की अहो तुम्ही पहिल्यांदा ज्ञान उत्पन्न होण्यासाठी एक भूमिका म्हणून कर्म उपासना स्वीकारली का कर्म उपासनेने ज्ञान होतं असं आम्ही स्वीकारलं. कर्म उपासनेनं त्याची भूमिका तयार होते आणि त्याच्यानंतर त्याला श्रीगुरूंच्या सहवासात सत्शास्त्राचं श्रवण करून मग त्याला तत्वज्ञान किंवा बोध होतो, त्याचाही विचार करून. आणखी एक विचार मला सांगितला होता की आपण समजा अनुमानाधिकाने ज्ञान झालं, परंतु ते ज्ञान काय, जर एकदा अनुमानाने तर्काने आपल्याला ज्ञान झालं आणि त्याच्यापेक्षा प्रबल एखादा तर्क आपल्याला सापडला आणि ह्या पूर्वीच्या तर्काचं तो काय करील, खंडन करील. अगोदर ईश्वर नाही म्हणत होता, तर्काने ईश्वर सिद्ध झाला, ईश्वर तर्काने सिद्ध झाला, असा एक पुन्हा तर्क आला की त्या तर्काने पुन्हा ईश्वराची असिद्धी झाली. तर याला कधीतरी ईश्वर स्वरूपाचा निर्धार होईल का. म्हणजे याचा अर्थ अनुमान जे त्यांनी लिहिलंय का तर्कच्या अप्रतिष्ठानात व्हा. तर्क हा नेहमी अस्थिर असतो, त्यामुळं अनुमानाने जरी कळलं असं तर कळले की राहायचे. माऊली म्हणतात अनुमानामुळे तुम्हाला जणू काही कळलं असं वाटेल, कळलेलं नसतं. म्हणून आपण हा जो सिद्धांत समजून घ्यायचा, त्या सिद्धांतामध्ये नेहमी अशी आपली एक वृत्ती राहिली पाहिजे की मला हे युक्तीनं कळलं असेल तर युक्तीनं कळलेलं दुसऱ्या युक्तीनं कदाचित पुन्हा न कळणं होईल, परंतु मला जे कळलं हे प्रबल प्रमाण असणारं जो वेद उपनिषद त्याच्या आधाराने आणि माझ्या श्रीगुरूंच्या स्वानुभवाने हा सिद्धांत प्रतिपादन केलेला आहे, त्यामुळे मी हा सिद्धांत मानला. याचा अर्थ शेवटी काय आलं, श्रद्धा ठेवून आलं. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम. याचा अर्थ असा की वेदाचं आपल्याकडं असं आहे की वेदांती म्हणतो ईश्वर आहे की नाही, आणि नैयायिक पण म्हणतो ईश्वर आहे. गौतम ऋषींना विचारलं, ते म्हणतात अहो हे सांख्य ईश्वर मानत नाही, ईश्वरा सिद्धे म्हणतात, आहे की नाही. हे जे लोक वेद मानत नाही, अवैदिक असणारे चारवाक जैन बौद्ध हे पण ईश्वर मानत नाही, पण ह्यांना काही कळत नाही. आम्ही सांगतो की ईश्वर हा मानलाच पाहिजे. तुम्ही कशावर ईश्वर मानतात, ते म्हणतात तर्काने ईश्वर सिद्ध होतो. ह्या सगळ्या विचित्र विश्वाची रचना करणारा कोणीतरी एक मानलाच पाहिजे, त्याच्याशिवाय होऊ शकत नाही. तो चेतन मानला पाहिजे, आहे की नाही, आणि तोच ह्या संपूर्ण जगताचा शास्ता नियंता मानला पाहिजे असं ते सांगतात. म्हणजे तुम्ही ईश्वर का मानला, ते म्हणतात तर्काने सिद्ध होतं. जसं इथे एखादं चित्र आहे, तर जर ते चित्र जे आहे, जर एखादा मनुष्य म्हणला की चित्रकारा वाचून झालं तर लोक म्हणतील ह्याच्या बुद्धीचं दिवाळं निघालं, ऐका चित्र आपोआप झालं, स्वाभाविक झालं. तसं जग स्वाभाविक झालं कोणी म्हटलं तर कसं चालेल. हे सगळ्या विचित्र विश्वाचा कोणीतरी चेतन करता मानलाच पाहिजे, म्हणून आम्ही मानतो ईश्वर. परंतु तुम्ही कशाने मानलाय, तर्काने मानलेला आहे, म्हणून त्यांना काय म्हणतात तार्किक आस्तिक म्हणतात. नैयायिकाला काय म्हणतात, तार्किक आस्तिक. आणि ईश्वर मानणारा कोण आहे, वास्तविक वेदांताला ईश्वराची काही गरज आहे का, काही नाही. पण वेदांत ईश्वराचं ठामपणे निर्धारपूर्वक प्रतिपादन करतो वेदांत, आहे की नाही. ईश्वर हा सर्वभूतानां, त्याचं पूर्णपणे
प्रतिपादन करतो तेव्हा त्यांना विचारलं का बरं तुम्ही का म्हणून ईश्वर मानता? ते म्हणतात श्रुतीने सांगितला, वेदाने ईश्वर सांगितला म्हणून आम्ही मानतो. याचा अर्थ हा जो ईश्वर मानणं नाही हे तार्किक आस्तिक नाही, यांना काय म्हणायचं, श्रौत आस्तिक म्हणायचं. तर आपलं जे जीवनामध्ये वेदांताचं चिंतन करत असतानाही आपली जी दिशा आहे त्या दिशेने आपण श्रौत आस्तिक आहे का तार्किक आस्तिक आहे, किंवा तार्किक वेदांती आहे की श्रौत वेदांती आहे, हे आपण चांगलं पडताळून पाहिलं पाहिजे. आणि जर आपल्याला कधी युक्तीला पटलं म्हणून आहे, पण युक्तीला पटलं पण श्रुतीनं सांगितलंय का, आणि श्रुतीच्या विश्वासाने आपण ती गोष्ट मान्य केली का केवळ युक्तीनं केली का श्रुती युक्तीनं केली. श्रुती आणि युक्तीनं जर केलेली असली तर आपल्याला अनुभव येण्याचा फार जवळचा मार्ग सुकर झाला. कारण तीनच गोष्टी श्रुती, युक्ती आणि अनुभव. जेव्हा सच्चर्चा किंवा सत्यान्वेषणाला आपण प्रवृत्त होतो त्यावेळेला काय पाहिजे, श्रुती, युक्ती आणि अनुभव अशा प्रकाराने याचं चिंतन झालं पाहिजे, आहे की नाही. त्या सिद्धांतामध्ये अनुभवी संत जे आहे ते सांगतात श्रुती, युक्ती आणि अनुभव याच्याद्वारा जो पुरुष तत्वज्ञ झालेला आहे, जो पुरुष ब्रह्माला आत्मत्वाने जाणलेला आहे त्याला कर्म उपासनेची आवश्यकता नाही. आणि जो जिज्ञासू आहे त्या जिज्ञासूलाही ज्याच्या अंतःकरणाची भूमिका म्हणजे अंतःकरणाची शुद्धी आणि अंतःकरणाची निश्चलता प्राप्त झालेली त्यालाही कर्म उपासनेची जरुरी नाही. त्याने ही कर्म उपासना ही बहिरंग साधन आहेत आणि त्याच्यापेक्षा अंतरंग साधन हे श्रवण मननादी आहेत, त्याच्याकडे त्यांनी प्रवृत्त झालं पाहिजे. याचाच अर्थ काय, त्यांनी विधीपूर्वक कर्माचा परित्याग करून संन्यास्य श्रवणम कुर्यात असं सांगतात, बरोबर ना. तर आता हाच विषय जो आहे हा विषय कसा मांडलाय आपलं ते बघा. म्हणजे कोणाला कधी कधी असं वाटतं की अहो आम्हाला अंतःकरणाची शुद्धी आणि स्थिरता होती म्हणूनच ज्ञान झालं ना. हो झालं, ऐक नाही. मग याचा अर्थ ज्ञान उत्पन्न होण्याला कारण कोण आहे, कर्म उपासना. आणि पुढे जर तुम्ही कर्म उपासनाच सोडून दिली, जसं एखादा वृक्षोत्पत्ती झाली आणि त्याला जर पाणीच पुरवठा झाला नाही तर उत्पन्न झालेला वृक्ष सुद्धा शुष्क होऊन जाईल की नाही, त्याला फल निष्पत्ती होईल का, नाही. मग ज्ञानाचं फल मोक्ष जर पाहिजे असेल तर ज्ञानरक्षण झालं पाहिजे आणि ज्ञानरक्षणासाठी कोण पाहिजेत, कर्म उपासना पाहिजेत. असं तो काय करतो, युक्तिवाद देतो, आहे की नाही. परंतु ही जी युक्ती ही विरोधी याच्या विषम आहे, त्या हा दृष्टांत बरोबर नाही. जसं सेतुदर्शनाच्या दृष्टांताचं खंडन केलं, दोन पक्षाच्या दोन पंखाच्या दृष्टांताचं खंडन केलं, तसंच हा जो दृष्टांत देतात कोणता की वृक्षोत्पत्ती आणि फलनिष्पत्ती या दोन्हीला कारण कोण आहे, जलसिंचन असं जे सांगतात, हाही दृष्टांत बरोबर नाही. एकदा तत्वज्ञान झालं की त्याच्या रक्षणासाठी कर्म उपासनेची गरज नाही. हा विषय आता सांगून राहिले, बरोबर आहे ना. महाराज ठीक आहे, काय सांगायचं तुमचं हे इथपर्यंत लक्षात आलं ना. आता मी परत वाचतो तो काल झाले. अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाल्यानंतर जिज्ञासूने श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. उलट जर तुम्ही याचं चिंतन याच्यासाठी चाललं होतं की आपण जेव्हा साधना करण्याला प्रारंभ करतो त्यावेळेला आपण काही कर्म करत असतो, जोडून या धन उत्तम व्यवहार किंवा जे आले भागा ते करीतो अशा प्रकारचं, आणि उपासना करीत असतो, आले भागा ते करीतो कर्म आहे आणि तुझे नाम उच्चारितो उपासना आहे, माहिती नाही. किंवा काही काळ आपण जे परमात्म्याची आराधना जप ध्यान वगैरे करतो, आपली क्रियाही करतो आणि वेदांत श्रवणही करतो. मग अशा वेळेला जर अगोदर अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाला असेल, म्हणजे अंतःकरण शुद्ध आणि अंतःकरणाची स्थिरता कर्म उपासनेने झाली असेल तर जिज्ञासूने श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. याचाच अर्थ त्या एकदा श्रवणाला जर त्याला कर्म उपासना काय केली तर त्याला श्रवण करता येईल का, त्याचा काळ जर त्याच्यातच गेला तर त्याला श्रवण करता येणार नाही. मग श्रवण विरोधी कर्म उपासना आहेत त्यांचा त्याने त्याग केला पाहिजे. किंवा त्याच्या योगवासिष्ठामध्ये अशा प्रकाराने सांगितले, मनुष्य जीवनात क्रिया करतो, उपासना करतो, तत्वज्ञानाची साधना करतो, पण मग आता कायम तिने सारखे करायचे का, प्राथमिक अवस्थेत ठीक आहे कर्म उपासना आणि काहीच श्रवण, परंतु जसं जसं त्याच्या अंतःकरणाची स्थिरता आणि शुद्धता वाढत जाईल तसं तसं त्यांनी कर्म उपासनेऐवजी श्रवणावर अधिक भर दिला पाहिजे, मननावर निधिध्यासनावर अधिक भर दिला पाहिजे. अशा रीतीने योगवासिष्ठामध्ये सांगितलेले, लक्षात आलं ना.
म्हणून ते सांगतात श्रवण विरोधी. कारण काय आहे, श्रवणामध्ये म्हणणारा मी आत्मा अकर्ता आहे आणि अभोक्ता आहे, आत्मा असंग आहे, सच्चिदानंद अद्वैत स्वरूप आहे, ऐके नाही. आणि कर्म उपासनेमध्ये काय सांगणार, मी कर्माचा कर्ता आहे, मी उपासनेचा कर्ता आहे, त्याच्या फलाचा भोगता आहे. हे दोन परस्पर विरोधी भाव होतील की नाही. मग ते एकाच पुरुषाच्या ठिकाणी एकाच वेळेला अकर्तृ अभोक्तृ आणि कर्तृ भोक्तृ ते दोन्ही भाव परस्पर एकाच अंतःकरणात राहू शकतील का? नाही. मग कोणत्या तरी एकाचा काय करावं लागेल, त्याग करावा लागेल. बरं, त्याग करणं कोणाचं चांगलं आहे, तर कर्म उपासनेचं. कारण कर्म उपासनेपासून जे फल व्हायचं अंतःकरण शुद्धी आणि निश्चलता ते तर त्याला प्राप्त झालेलंच आहे. बरोबर ना. काय आहे, हा जो विषय आहे ना, हा विषय महत्त्वाचा पण आहे. आपल्याला कायम जीवनामध्ये हे वाटतच राहतं की तत्वज्ञान करत असताना कोणी कर्मठ दिसतात, कोणी उपासक दिसतात, ऐके नाही. आणि आपल्याला तत्वज्ञानाची श्रवणाची गोडी लागलेली असते, तेव्हा आपलं काही चुकत तर नाही ना असं आपल्याला वाटतं. परंतु ही गोष्ट लक्षात येत नाही. अधिकारानुरूप आहे. कर्माच्या सिद्धांतामध्ये त्यांनी सांगितलं का कर्म जिजीविषयी शतम समाह. उपासनेचं सांगितलं की रात्र न कळे दिवस न कळे त्यांनी उपासनाच करावी. इकडं तत्वज्ञानात सांगितलं की संन्यासी श्रवणम करूयात. आता नेमकं काय करावं असं मनुष्याला नेहमी वाटत राहतं. त्यासाठी स्वामी महाराज नेहमी सांगायचे, अरे तुम्ही तुमच्या समोर कोण आहे, कर्माचा अधिकारी असेल त्याला कर्म सांगायचं, उपासनेचा अधिकारी असेल तर उपासना, आणि तत्वज्ञानाचा अधिकारी असेल तर तत्वज्ञान सांगायचं. कोणालाही सगळं नाही कोई बिलो काय 4-4 आणा ते जे फेरीवाले देतात तसं थोडंच हे. प्रत्येक जैसा ज्याचा अधिकार असेल, अधिकार तैसा करू उपदेश, साहे वजे त्यास त्याची देव. जर एखादा मनुष्य कर्मठ असेल त्याला कर्मानेच मोक्ष होतो, म्हणजे त्याला कर्मामध्येच त्याची प्रवृत्ती राहिली पाहिजे. जो उपासक असेल त्याची उपासनेमध्ये प्रवृत्ती असली पाहिजे, आणि जो तत्वचिंतक आहे त्याची श्रवणाधिकामध्ये प्रवृत्ती असली पाहिजे. याचा अर्थ सगळ्यांना सांगितलेली जी साधन आहे ती त्या ठिकाणी योग्य आहे. स्वामी महाराज सांगायचे, कर्मठाला शास्त्र सेव्य, उपासकाला ईश्वर सेव्य, आणि याला साधकाला कोण, श्री गुरु सेव्य. साधक म्हटलं त्याचं दैवत कोण आहे, श्री गुरुच आहे. त्याची निष्ठा कुठं असली पाहिजे, गुरुनिष्ठा. जो ईश्वर भक्त आहे त्याची निष्ठा काय असली पाहिजे, काही झाले तो माझा ईश्वर करेल. आणि जर कर्मठ असेल, कर्माच्या द्वाराच जो आपल्या मोक्षप्राप्तीचं साधन करतो त्याला काय असेल ते माझं कर्म देईल. म्हणजे ते कर्माचं स्वरूप कोण सांगेल, शास्त्र. म्हणजे त्याला शास्त्र सेवी आहे, आहे की नाही. पतिव्रता स्त्रीला पती सेवी आहे, आणि सत्शिष्याला गुरु सेवी आहे, आणि भक्ताला किंवा उपासकाला ईश्वर सेवे. त्याच्या निष्ठा आहे त्या, आहे की नाही. त्या निष्ठा सांगितल्या पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की कोणत्या निष्ठा कोणाला सांगाव्यात, आहे की नाही. तर त्याविषयी नाथ महाराजांनी निर्णय करून ठेवला. आता भागवताचं होईलच आपलं चिंतन. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ज्याच्या ठिकाणी विषयांविषयीची आसक्ती हा पुरुष कर्माचा अधिकारी. ज्याच्या ठिकाणी कधी विषयाचं वैराग्य तर कधी विषयाची आसक्ती, द्वंद्व ज्याच्या अंतःकरणात येतो उपासनेचा अधिकारी. आणि निर्विण्णानाम ज्ञानयोगा, आणि जो विरक्त पुरुष आहे त्या पुरुषाच्या ठिकाणी तो कशाचा आहे, तत्वज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा तो अधिकारी आहे. अशा प्रकाराने आपल्या समोर असलेला मनुष्य, आपण माळ घालतो, या मंत्राचा जप कर, आमक कर, त्याला सांगतो, आणि त्याचं जसं ते म्हणतो 12 वर्ष झालं तरी मी पूर्वी जसा होतो तसाच आहे. कारण त्याचा अधिकार कोणता आहे त्याला पाहून आपण त्याला साधनच सांगितलं नाही. बरं, एकदा माळ घातल्यानंतर तो केव्हा भेटेल, ते जीवनात भेटला तर त्यालाही काही गरज नसते आणि आपल्यालाही काही गरज नसते. तेवढ्यापुरती त्यांनी दक्षिणा ठेवली किंवा आपला एक शिष्य वाढला, आहे की नाही, एवढंच आपल्यालाही कर्तव्य आहे, बाकीचं आपल्यालाही काही नाही. त्यामुळं त्याला त्याच्या जीवनामध्ये जे काही उत्तरोत्तर उत्कर्ष व्हायला पाहिजे आध्यात्मिकतेचा, तो होत नाही. त्याच्यासाठी कर्म, उपासना आणि ज्ञान हे ग्रंथ जे हे एकांगी ग्रंथ आहे, प्रकरण ग्रंथ आहे. हा एक तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. तत्वज्ञानाचे एक विशिष्ट अधिकारी आहेत, त्यांच्यासाठी हा विषय चालला. हा काही कुठेही सांगायचा अशातला काही भाग नाही. परंतु जर त्या प्रकारचे साधक चिंतक असतील तर त्यांच्यामध्ये मात्र हे चिंतन केलंच पाहिजे. याच्यामध्ये कर्म आणि उपासनेचं खंडन केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कर्म उपासनेने मोक्ष होतच नाही. मोक्ष हा ज्ञानानेच होतो. किंबहुना एक कक्षा अशी येते की ज्ञानाने जेव्हा मोक्ष प्राप्त होतो त्यावेळेला तो पुरुष कर्म उपासनेचा अधिकारीच राहत नाही. आणि ज्या वेळेला कर्म उपासनेची परिपक्वता होऊन तत्वज्ञानाकडे प्रवृत्ती होते त्याही वेळेला त्याला कर्म उपासना त्याज्यच आहे की नाही. आणि
कर्म उपासना आभासी कोणी केली तर चालेल, ज्याला परिपूर्ण तत्वज्ञान झाले, यथार्थ तत्वज्ञान झाले, संशय विपर्य रहित झाले, तो पुरुष माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले, असं ते ज्ञानेश्वर महाराज मात्र म्हणू शकतात. बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. तुकाराम महाराज अवतारी कोटीतले पुरुष आहे, युक्त कोटीतले पुरुष आहे, ते खास ईश्वरी इच्छेने ह्याच कार्यासाठी आलेले आहे, ते म्हणू शकतात. तुम्हाला आम्हाला अजून आपलाच उद्धार झाला नाही तर बुडते हे जन न देखवे डोळा म्हणजे आपलं काय आहे, परिपूर्ण आपण भ्रमात आहे की नाही. बुडते हे जन, परवा मला वाटतं सांगितलं होतं की मला वाटतं स्वामी रामतीर्थाने असं लिहिलंय की ज्यांना स्वतःचा अनुभव झाला नसताना जरी जगाविषयी खूप कळवळा असला आणि स्वतःचा स्वानुभवावर आरूढ झाले नाही तर असे पुरुष जेव्हा जगामध्ये सांगतात तर एक उदाहरण सांगितलं, नागकटे संप्रदाय. असं नागकटे संप्रदाय तयार होतो एक, किंवा ह्या सर्व ही असणारी सगळी व्यक्तिमत्व जे स्वानुभव रहित आणि जगत कल्याणाविषयी तळमळ आहे आणि ते कार्यरत पण आहेत, परंतु हे सर्व विषवल्ली आहेत असं त्यांनी सांगितलं. ते विषाचा जसा प्रचार करतात त्याप्रमाणे अनुभव नसताना ह्या शब्दज्ञानाच्या द्वारा तर्क युक्ती अनेक प्रकारचं सांगून लोकांना कोण, आताच आपण पाहिलं परोक्ष ज्ञानी दुसऱ्या पुरुष साधकाला अपरोक्ष ज्ञान कसं काय देऊ शकेल. त्याच्यात जर अपरोक्ष ज्ञानी असेल तरच हे हृदयीचे ते हृदयी घातले, अन्यथा काय होईल, त्याला कधी बोध होणार नाही. आणि त्या निस्संदेह बोध होण्यासाठी श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार असे श्रीगुरु पाहिजे आणि साधन चतुष्टय संपन्न अधिकारी पाहिजे. आणि अशाच वेळेला त्यांचं जे मंथन झालं, जसं दोन त्या काष्टांच्या मंथन, त्याला काय म्हणतात आरणी, आणि त्याच्यातून का अग्नी उत्पन्न होतो, तसा अधिकारी शिष्य आणि अधिकारी गुरु यांच्या संवादरूप मंथनातून तरच ही ब्रह्मविद्या जी आहे ती जन्माला येते, अन्यथा येऊ शकत नाही. ठीक आहे ना. मग आता श्रवण विरोधी असणाऱ्या कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे की नाही, अशी गोष्ट या ठिकाणी सांगतात. रवी महाराज म्हटले की ही पंक्ती समजावून सांगा, असंच म्हणणं होतं ना तुम्ही. अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाल्यानंतर जिज्ञासूने श्रवण विधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. आता हा सगळा पॅरेग्राफ आहे ना एकदम बारकाईने लक्षात घ्या. जर समजा आपल्याला याविषयी निस्संदेहता वाटली, कारण हे भाष्यकारांनी केलेलं चिंतन आहे आणि ते संक्षेपाने पण फार मार्मिक रीतीनं ह्या निश्चलदादांनी ह्या ग्रंथामध्ये दिलेले आहे, तेव्हा चांगलं बारकाईने विचार करा. इतकंच नाही तर आता याच्यामध्ये कोणाला काही शंका वाटली तर लगेच विचारा. विषय पुढे गेल्यानंतर विचारलं तर मला पण तितकी जुळवणूक करता येत नाही आणि मनुष्याला पुन्हा तेवढं चिंतन करता येत नाही, म्हणून आता चालू विषयात काही पण विचारा. आणि जर आपल्याला याच्यामध्ये हे इथम हे असंच आहे असं वाटलं तर आपलं भाग्य आहे. अंतःकरण शुद्ध आणि निश्चल झाल्यानंतर जिज्ञासूने श्रवण विरोधी कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे. म्हणून उत्तम जिज्ञासू आणि ब्रह्मवेत्ता यांना कर्म उपासना निष्फळ आहे. उत्तम जिज्ञासू जर अधिकारी असेल, कालच आपण पाहिलं जिज्ञासू आहे आणि परोक्ष ज्ञान संपन्न आहे, ऐके नाही. असा जर परोक्ष ज्ञान झालेले आहे आणि जिज्ञासू आहे तर असा पुरुषाला अजून काय झालं नाही, तत्वज्ञान झालेलं नाही. पण जर उत्तम जिज्ञासू असेल म्हणजे श्रेष्ठ अधिकारी असेल किंवा जो तत्ववेत्ता असेल म्हणजे ज्याला ब्रह्मज्ञान झाले असेल तर हे दोन्ही पुरुष कर्माच्या आधी. उत्तम जिज्ञासू असेल तर त्यांनी कर्माचा परित्याग करून अंतरंग साधनाकडे वळावं. आणि जर तत्ववेत्ता पुरुष असेल तर तोही कर्माचा अधिकारी नाही. आता मग सांगितलं ना, मग तुम्ही म्हणाल कर्माचा अधिकारी नाही, मग जनकाधिकांनी कर्म केलं नाही का? ती कोणता श्लोक आहे? लोकसंग्रह मेवापी संपश्यन करतो महर्षी आणि कर्म नाही वही संसिद्धी मास्तिता जनकादय. कर्माने लोकांना ती सिद्धी प्राप्त झाली असं म्हणतात आणि कर्मज्ञानी जनक ज्ञानी नाही का? आहे, विदेही जनक म्हणतात, तरी त्यांनी कर्म केले. याचा अर्थ ही जी कर्म उपासना करण्याचा अधिकार कोणाला आहे की जे अवतारी कुटीतले महापुरुष आहे त्यांनाच आहे. मग जे तुम्ही आम्ही कसे तरी पडत झडत ब्रह्मज्ञान संपादन केलं तर त्यांना हे लोकोपकार त्यांच्या स्वप्नात माऊलीने कधी येऊन सांगितलं नाही, जागृतीत सांगितलं नाही. बरं, आपलं मन आपल्याला सांगतं की किती रात्रंदिवस प्रयत्न केला, घरादाराचा त्याग केला, मधुकरीवर राहिलो,
त्याच्यासाठी अनेकांचे जोडे खाल्ले, अनेकांच्या घरची भांडी घासली, मग कुठं ते कसं तरी ते काय अडखळत रडत पडत ब्रह्मज्ञान झालं. आता ते कुठंतरी स्थिर व्हायला लागलं तर लगेच म्हणायला लागले की बुडते हे जन न देखवे डोळा. तर त्यांचा हा अधिकारच नाही. लोक कल्याणासाठी त्यांना जसं जोग महाराजांना सांगितलं की तुम्ही ज्ञानेश्वरीचा अर्थ करा, तुम्ही जे कराल ते काय आहे तो मीच केलेला अर्थ आहे. महाराजांनी निसंकोचपणे ते केलं. का कोणाची तरी प्रेरणा होती, ईश्वरी संकेत त्याच्या पाठीमागे होता. तेव्हा ईश्वरी संकेत नसताना आपण जेव्हा हे कार्याला प्रवृत्त होतो तर आपण विषवल्ली होतो, आहे की नाही. म्हणून आपला उद्धार पहिल्यांदा आत्मनो मोक्षार्थ नंतर जगत हितायचं असं त्याचा क्रम आहे. तेव्हा हा परोक्ष ज्ञानी जो आहे तर त्याने अपरोक्ष ज्ञान संपादन करावं आता की आणखीन कर्म उपासना करावी, आहे की नाही. अपरोक्ष ज्ञान, मग अपरोक्ष ज्ञान करायचं असेल उत्तम जिज्ञासू परोक्ष ज्ञान झालं त्यांनी संन्यास करावा. म्हणजे त्याला काय होईल, यथार्थ ज्ञान तरी होईल अंतरंग साधनाचं. ज्याचं जे नियत साधन आहे तेच केलं पाहिजे ना, बरोबर ना. सत्शास्त्राचा विचार त्याच्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि तो कधी होईल, जर त्याने सर्वसंग परित्याग केला तर. आता जे तत्वज्ञ पुरुष आहे, तत्वज्ञ पुरुषाला त्या ठिकाणी तत्वज्ञान झालं, त्याला आभासी कर्म उपासना केली तर काही बिघडणार नाही. पण त्या पुरुषाने जर विद्वत संन्यास केला तर त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख मिळेल. आता जरी ज्ञानी पुरुष असला तरी मिरच्याच्या बाजारात गेल्यावर ठसका लागणारच की नाही. तसा जर तो व्यवहारामध्ये प्रवृत्त होईल तर त्याला जीवनमुक्तीचं, तो मुक्त आहे, त्याला देहपातानंतर विदेह कैवल्य प्राप्त होणार आहे, पण जीवनमुक्तीचं सुख प्राप्त होणार नाही. स्वामी महाराज म्हणायचे की ज्ञान व्हावं आणि आयुष्य उरावं, आहे की नाही. मग आयुष्य उरलं तर उरले उपाधी कारणे तेत्वा विचले दर्शने. उरलेल्या आयुष्यामध्ये तो पुरुष जर साधना करील, अंतरंग साधना करील, काय श्रवण मनन निधिध्यासन तत्व पदार्थ शोधन, तर तो पुरुष आपल्या आत्मानंदाचा भोग घेईल, आहे की नाही. मग उत्तम जिज्ञासू असेल तर विविधिशा संन्यास करावा, जाणण्याच्या इच्छेने करावा, मी कोण आहे या जाणण्यासाठी संन्यास करावा. आणि जर विद्वान असेल, जरी तो ग्रस्त आश्रमाधिकारी असेल तर त्यांनी काय करावं, विद्वत संन्यास करावा की जेणेकरून त्याला जीवनमुक्तीचं विलक्षण सुख प्राप्त होईल. म्हणजे केवळ मुक्त जो आहे तो सोनं आहे आणि जीवनमुक्तीचं विलक्षण सुख बघणार आहे, सोन्याला सुगंध आहे. म्हणून याच्यासाठी काही झालं तर त्यागेने की अमृतत्व मानस. उत्तम जिज्ञासूलाही त्याग सांगितला आणि विद्वानालाही त्याग सांगितला. मग वास्तविक अमरत्व प्राप्त होतं ज्ञानाने, पण ते काय म्हणतात, त्यागेन अमृतत्व मानस, असंच आहे ना. त्यागाने अमृतत्वाची प्राप्ती होते. म्हणजे याचा अर्थ त्यागात काय आहे, त्यागात शांतीर अनंतरम. त्यागाने न कर्मणा न प्रजया, किती कर्म केलं, किती प्रजा संतानोत्पत्ती उत्पन्न केली तरी न धनेन, धनाने किती मिळवलं तरी प्राप्त होणार नाही. त्यागेने एके अमृतत्व मानसो, केवळ त्यागानेच अमरत्व किंवा हे अमृत तत्वाची प्राप्ती होते, असं उपनिषदातल्या द्रष्ट्या ऋषींचा उद्घोष आहे. शृण्वन्त्वाश्च अमृतस्य पुत्रा आये धामानि दिव्यानि तस्थो. ते आपल्याला सांगतात की तुम्ही अमृताचेच पुत्र आहात. आपल्याला मानव आणि हे पंचभूताचे गोळे असं नाही म्हणत, तुम्ही अमृताचे पुत्र आहेत. उपनिषदाने आपल्याला मारलेली ही हाक आहे, आपल्याला दिलेली ही संज्ञा आहे. शृण्वन्त्वाश्च अमृतस्य पुत्र आहात, तुम्ही अमृताचे पुत्र आहात. काय आये धामानी दिव्यानी तस्तु, जे दिव्य धाम निवासी देव तुम्ही आहात. परंतु तुम्ही देव असताना कालच गेलं शंकरांनी प्रतिभात विज्ञातत्वात, तुम्ही तुमचं ज्ञान सतत काय आहे, सिद्ध आहे. पुन्हा काय तुमचं ते अपरोक्ष रूपत्वात, तुम्ही काय आहेत, अपरोक्ष रूप आहे. आणि वेदाधिकांच्या वाक्याला तुम्ही काय अविषय आहेत. धर्माचं जे काय अनुज्ञा आहे त्याला तुम्ही अविषय आहेत, असं नाही ना. स्वयं प्रतिभात विज्ञातत्वात असं असणारे आपण, ते सांगतात की तुम्ही देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही, अशा प्रकारच्या आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात. म्हणजे याचा अर्थ तत्वज्ञानाचं जर फल प्राप्त करायचं असेल तर त्याग पाहिजे, आहे की नाही. त्याग पाहिजे म्हणजे याचा अर्थ काय करावा लागेल, तुम्हाला संन्यास घ्यावा लागेल, बरोबर ना. मग ह्या जर संन्यास घ्यायचा, त्याग कोणाला सांगितला, विविधशाही संन्यास आणि विद्वतही संन्यास. म्हणजे संन्यास दोन्हीकडेही सारखाच आहे. संन्यास शब्दाचा अर्थ त्याग, दोन्हीकडेही सारखा आहे. म्हणून जर मनुष्याला जीवनामध्ये सुख म्हटलं तर हे त्यागातच सुख आहे, भोगात सुख नाही. स्वामी महाराज सांगायचे की जसा एखादा मनुष्य आहे, सकाळी तर तो बाहेर जाऊन आला, शौचाला जाऊन आला तर त्याला खूप आनंद होतो, आहे की नाही.
इतका आनंद होतो त्याला की ते स्वामी महाराज सांगायचे, आमचे एक सर होते आयुर्वेदचे, ते सांगायचे मनुष्याला शौचाला साफ झाली की त्याला ब्रह्मानंद झाल्यासारखा वाटतो. वास्तविक काय जो त्याज्य पदार्थ आहे तो टाकला आणि त्याचं त्याला काय झाला, सुख झालं, आहे की नाही. इतका तो आनंद त्याचं. तर ते हे जे आपल्या स्वामीं शेजारी तो फोटो आहे ना, ते महात्मे होते, तर ते सांगायचे अरे त्याग केल्यानंतर त्यागाचा अभिमान सुद्धा टाकला पाहिजे, आहे की नाही. त्यागाचा अभिमान गेल्याशिवाय खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. ते म्हणायचे साधे तुम्ही शौचावून येता, कधी सांगता की आज 2 शेर झाले 3 शेर झाले, त्याचा मी त्याग केला, सांगा त्याचीच गोष्ट आहे, त्याला काय त्याग करायचं. तसं या ठिकाणी स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, अरे हे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी नव्हतेच मुळे. वेड्यासारखं आपण त्यांना मी किंवा माझं समजलं, त्याचा त्याग केला, त्याच्याच वस्तू होत्या त्या. बरं, प्राप्त करायचा पुरुषार्थ काय केला, ते तर आपलं स्वरूपच होतं. त्यामुळे काय वाटावं, काहीच वाटू नये, आहे की नाही. त्यागाचा अभिमान धरणं म्हणजे हे सुद्धा चुकीचंच होईल की नाही. त्याग करणं बरोबर आहे, पण त्यागाचा अभिमान मात्र प्रमाद आहे. म्हणजे सर्व सुखाचं जे काही आपल्याला मूलभूत हेतू आहे तो आहे त्याग, आहे की नाही. झोपेमध्ये आपण का आनंद झोपेमध्ये बघतो, दिवसभरच्या सगळ्या व्यवहाराचा त्याग करतो म्हणून, आहे की नाही. आणि उठल्याबरोबर का गणगण होते, सगळ्या ठिकाणी अहंकार पहिल्यांदा अनात्म पदार्थ, त्याच्या संबंधी पदार्थ त्यांना भोग्य करून हा भोगता होऊन सगळं, आहे की नाही. कशामुळे झालं, त्याग संपला. आता त्याग करायला उलट त्या भोगाचा काय जितका जितका विस्तार तेवढं दुःखाचा विस्तार, तेवढी दुःखाची व्यापकता त्याला वाढत जाते, आहे की नाही. म्हणजे ही गोष्ट दररोजच्या आपल्या अनुभवातच आहे की नाही. सुषुप्तीमध्ये विषय नाही तरी सुख आहेच आहे, आणि जागृतीमध्ये सगळे गोळा केले तरी कमीच पडतात, आणि दुःखाची समाप्ती होतच नाही. हा आपला अनुभव आहे की नाही. कृपाळू वेदांनी ही गोष्ट समजावून सांगितली. थोडीशी बुद्धी चालवली तर युक्तीने ही गोष्ट सिद्ध होते, आहे की नाही. एवढा असताना देखील आपण काय, सर्व सिद्ध असताना लोह परिसाशी रुसले आणि सोनेपणाशी मुकले, तेथे कोणाचे कायबा गेले ज्याचे त्यानेच अनहित केले, अशा प्रकारची स्थिती. म्हणून या ठिकाणी जर आपल्याला खरं वास्तव सुख पाहिजे असेल तर त्या सुखासाठी हे जे सिद्धांत आहेत, हे सिद्धांत जशीच्या तशीच स्वीकारावे लागतील. जर तुम्ही म्हणले नाही पण थोडं कर्म उपासना केलीच पाहिजे, नाही पण ज्ञानाचे रक्षक म्हणून तरी मानलीच पाहिजे, अहो तुमच्या सिद्धांतात कर्म उपासनेने ज्ञान झालं आणि मग आता त्या ज्ञानाने मोक्ष होतो. मग अशा वेळेला जर आपण कर्म उपासना सोडली तर तिच्यामुळं ज्ञान झालं, आहे की नाही. ती कर्म उपासना सोडल्यावर ज्ञानही नाश पावेल, ज्ञान नाश पावल्यावर मोक्ष कुठं राहील. मग याचा अर्थ काही करा पण आमच्या कर्म उपासनेला तुम्ही घ्या, आहे की नाही. जसं याच्यामध्ये जसं एखादा वस्त्र आहे आणि ते दुकानदाराने लोक पूर्वी त्याला खूप मान होता, त्या वस्त्राला मोठे गिराईक तुटून पडत होते. त्याच्यापेक्षा भारी वस्त्र आणि स्वस्तामध्ये जेव्हा आलं तेव्हा त्याचं कोणीच घेईना. तो काय म्हणायला लागला, चिंध्या गोधडीच्या कोणाला चिंध्या घ्यायला तरी आमचं घ्या. अहो पण तुम्ही आमचं एवढं भारी स्वस्त, अहो पण भारी काय हरकत आहे, तेवढं तरी घ्या. तसं ज्ञानाचं फल मोक्ष आहे हे सिद्ध व्हायला लागलं तरी त्याला आपल्या कर्म उपासनेची कुबडी सोडावी वाटत नाही. तो म्हणतो काही नसलं ना तरी ज्ञानाच्या रक्षणासाठी तरी हे स्वीकारा तुम्ही. म्हणून एक काय हे त्यांनी उगीच काही शब्दच्छल करायचा आहे म्हणून त्याचं खंडन केलं, किंवा काही शब्दात काही मांडणी करायची म्हणून ह्या सुरीनी हे मांडले असं नाही. मानवी प्रवृत्तीच आहे. कर्म आणि उपासनेच्या संस्काराने ज्ञान झालं तर त्याचा आपण कसा त्याग करावा असं त्याच्या मनातच सूक्ष्मरीतीनं वाटत असतं. म्हणून ही गोष्ट एवढं ह्या 6व्या तरंगात वास्तविक बाकीचा खूप दार्शनिक विषय आहे, आणि हाही दार्शनिक विषय असला तरी फार विस्ताराने आणि बारकाईनं तसं पाहिलं तर इतर शास्त्राच्या मानाने हा विषय संक्षेपाने परंतु फार मार्मिक रीतीनं मांडलेला आहे. म्हणजे आपल्याला असं वाटलंच पाहिजे की जर उत्तम जिज्ञासू असेल तर त्यांनी श्रवण मननाच्या विरोधी असणाऱ्या, तत्वज्ञानाच्या विरोधी असणाऱ्या किंवा तत्वज्ञानाच्या साधनाच्या विरोधी असणाऱ्या कर्म उपासनेचा त्याग केला पाहिजे असं सांगतो. म्हणून उत्तम जिज्ञासू आणि ब्रह्मवेत्ता यांना कर्म उपासना निष्फळ आहे. आता तुम्ही एकाग्र व्हा, थोडा विषय आपला लांबला याच्यामध्ये, तरी आता एकाग्र व्हा म्हणजे थोडंसं पुढं पण जाईल, परीक्षा पण जवळ आली. शिवाय कर्म उपासनेपासून उत्पन्न झालेले ज्ञान कर्म उपासनेने रक्षण होते आणि कर्म उपासना न करील ते उत्पन्न झालेले ज्ञान नष्ट होईल. म्हणून ज्ञानवानाने कर्म उपासना केली पाहिजे असे म्हणणे म्हणजे शास्त्राविषयी आपले अज्ञान प्रगट करणे होय.
बघा असं जर कोणी म्हणायला लागला की ज्ञानाच्या रक्षणासाठी कर्म उपासना केली पाहिजे, तर ज्ञान शब्दाची शक्तीच त्याला कळली नाही. ज्ञान ज्या वेदांत शास्त्रापासून होतो तर त्या वेदांत शास्त्राविषयीचं अज्ञान प्रगट करणे. जर वेदांत शिकून कर्म उपासने सहित ज्ञान समसमुच्चयाचं जर कोणी समर्थन करीत असेल तर त्याने शास्त्राविषयीचं आपलं अज्ञान प्रगट केला असं म्हणावं, असं विधान करतात. आता तुम्ही म्हणाल असं एवढं कसं तुम्ही त्याच्यावर ठपका ठेवला की त्याचं अज्ञान, शास्त्राविषयी अज्ञान कसं? अहो, कर्म उपासनेचं अनुष्ठान केलंय, अजून करण्याची इच्छा आहे, तत्वज्ञानाची साधनं त्यांनी केली, तत्वज्ञानाला काही तो कमी लेखत नाही, फक्त तो म्हणतो की त्या तत्वज्ञानाच्या रक्षणासाठी कर्म उपासना केली पाहिजे. आणि तुम्ही त्याला काय म्हणतात? त्यांनी आपलं शास्त्राविषयीचं अज्ञान प्रगट केलं. कोणत्या शास्त्राविषयी? संपूर्ण वेदशास्त्राविषयीचं. वेदशास्त्रामध्ये 3 कांड आहेत, कर्म उपासना आणि ज्ञान. ऐक नाही, गीतेमध्ये 3 कांड आहेत, मग 3ही कांडाविषयीचं त्याचं अज्ञान आहे असं म्हणावं का? त्याच्याविषयीचं आता स्पष्टीकरण करतात. हे चांगलं बारकाईनं पहा. कारण मी असंग ब्रह्मरूप आहे अशी जी अंतःकरणाची वृत्ती ते वेदांताचे फलरूप ज्ञान आहे हे निश्चित आहे. ते म्हणतात की आता ज्ञानाचं उत्पत्तीला कर्म उपासना कारण आहे आणि ज्ञानाच्या रक्षणालाही कर्म उपासना कारण आहे. तेव्हा ज्ञान म्हणजे काय हे पहिल्यांदा कळून घ्या. आम्ही असं उगीच म्हणत नाही का त्याने आपलं अज्ञान प्रगट करणे. आता आम्ही असं विचारतो की ज्ञान म्हणजे काय, तर ते सांगतात ज्ञान म्हणजे काय? ज्ञान असं म्हणतात की मी असंग ब्रह्मरूप आहे अशी जी ज्ञानरूप वृत्ती किंवा वृत्तीरूप ज्ञान, हेच काय आहे? वेदांताचं फलरूप अवस्था आहे किंवा त्याला काय म्हणायचं? वेदांताचं फलरूप ज्ञान आहे. म्हणजे ज्ञानामध्ये काय असतं? मी असंग ब्रह्मरूप आहे, बरोबर ना? याच्यामध्ये कोणताही संशय नाही आणि कोणताही विपरीत भावना नाही किंवा विपर्य नाही. असं वृत्तीरूप जे ज्ञान आहे तेच काय आहे? फल आहे. वेदांत श्रवणाचं फल काय? वेदांत श्रवणाची शेवटची त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणजे शेवटची त्याची चरमा म्हणजे शेवटची असणारी जी वृत्ती आहे ती वृत्ती फलरूप आहे. आणि ती फल कोणती? की अहम ब्रह्मास्मी, मी असंगो अहम, निर्विकारो अहम, सच्चिदानंद स्वरूपः अहम, अशा प्रकारची जी वृत्ती आहे, असंग, निर्विकार, सच्चिदानंद, नित्य शुद्ध बुद्ध, मुक्त स्वभाववान असं ब्रह्म मी आहे, ही अंतःकरणाची वृत्ती. ही तरी काय होती? अंतःकरणाची वृत्तीच आहे की नाही? म्हणजे वृत्ती आणि ब्रह्म यांचं एकदेश स्थितत्व. आणि हेच काय? वेदांताचं फलरूप ज्ञान. काय याच्या पुढे काय आहे? फल काही नाही. फलरूप ज्ञान कोणतं? मी असंग ब्रह्मरूप आहे, याला तुम्ही काय म्हणतात? ज्ञान, बरोबर आहे ना? मी असंग ब्रह्मरूप आहे अशी जी अंतःकरणाची वृत्ती ती वेदांताचे फलरूप ज्ञान आहे हे निश्चित आहे. आता प्रश्न असा की ज्ञानवानाने कर्म उपासना न केली तर मी असंग ब्रह्मरूप आहे या वृत्तीचा नाश होईल किंवा चैतन्य स्वरूपाचा नाश होईल. आता जो मनुष्य आहे ना कर्म उपासना केलीच पाहिजे म्हणतो, ऐक नाही, कशासाठी? ज्ञान संरक्षणासाठी. त्याला पहिल्यांदा विचारलं ज्ञान म्हणजे काय? तर मी असंग ब्रह्मरूप आहे अशी अंतःकरणाची जी वृत्ती तीच ही वेदांत शास्त्राने सांगितलेलं फलरूप ज्ञान आहे असं सांगितलं. ही गोष्ट झाली ना. आता त्याच्यानंतर त्याला विचारतात, आता तो काय म्हणतो? कर्म उपासना केली तर ज्ञान नाहीस होईल. ज्ञान नाहीस होईल म्हणजे जे वृत्तीरूप ज्ञान आहे ना, अहम ब्रह्मास्मी, याचा नाश होईल असं तुला म्हणायचंय का? जे ज्ञानरूप असंग निर्विकार असणारं जे ब्रह्म आहे, ब्रह्म हे ज्ञान स्वरूप आहे, त्या स्वरूपभूत ब्रह्माचा नाश होईल का? मी असंग ब्रह्मरूप आहे या अंतःकरण वृत्तीचा नाश होईल, बरोबर आहे ना? या दोन्हीपैकी कोणतं तू सांग. तू म्हणतो ना ज्ञानाचं काय होईल? नाश होईल. ज्ञानाचा नाश होईल म्हणजे कोणत्या? मूळ स्वरूपभूत असणाऱ्या ज्ञानाचा नाश होईल का जी अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची असणारी वृत्ती त्या वृत्तीरूप ज्ञानाचा नाश होईल? त्या दोन्हीपैकी कोणतं हे सांग असं कर. शंका कळाली ना? आता चांगलं लक्षात ठेवा. ज्यांना काय महाराज सावध आहे ना तुम्ही हा सावध आहे ना? गेले बाहेर कुठं? थोडं अजिबात नाही ना. 2 ज्ञान आहे, एक स्वरूपभूत ज्ञान आणि एक वृत्तीरूप ज्ञान. कर्म उपासना केली नाही तर ज्ञानाचा नाश होईल. ज्ञानाचा नाश होईल तर कोणत्या ज्ञानाचा नाश होईल? वृत्तीरूप ज्ञानाचा नाश होईल. कोण विचारतं हे? सिद्धांती त्या पूर्व पक्षाला विचारतात, बाबा तू जे म्हणतो की कर्म उपासने सहित ज्ञान
हे समसमुच्चयाचा तो स्वीकार करतो, कारण का तर त्या ज्ञानाचं रक्षण व्हायला पाहिजे. तर कोणत्या ज्ञानाचं रक्षण होण्यासाठी तुला कर्म उपासना पाहिजे. कर्म उपासना समजा केली नाही तर हे अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तिरूप ज्ञानाचा नाश होईल, की त्या ठिकाणी जे ज्ञानरूप असणारं ब्रह्म त्याचा नाश होईल. ते दोन्ही कोणतं तरी सांगितलं पाहिजे ना तू, आहे की नाही. मग आता दोन्ही पक्ष त्याला विचारले, मग याला म्हणतात उभयतापासरज्जू, कुणीकडूनही त्याला अडवायचं. आता त्याला सिद्ध करता आलं पाहिजे. मग त्याला विचारतो, तो म्हणतो की जर असे म्हणेल की स्वरूप ज्ञान तर नित्य आहे, त्याचा नाश किंवा रक्षण घडणार नाही, परंतु वृत्तिरूप ज्ञान नाश होईल. आता तो काय म्हणतो, त्याला चिंता पडते. ज्ञान स्वरूपभूत जे ज्ञान आहे की नाही, ते तर ज्ञान हे त्याचं स्वरूपच आहे. म्हणजे स्वरूपभूत असणारं ज्ञान आपल्या स्वरूपाला म्हणजे आत्म्याला सोडून कधीच राहणार नाही. याचा अर्थ स्वरूपभूत ज्ञान कसं आहे, नित्य आहे, की नाही. त्याचा नाश तर काय म्हणता येणार नाही. मग तो काय म्हणतो, जर कर्म उपासना केली नाही तर अहम मी असंग ब्रह्मरूप आहे या वृत्तिरूप ज्ञानाचा नाश होतो, असं तो म्हणेल, आहे की नाही. आणि हे आपल्याला आता बरोबर वाटतं की नाही. स्वरूपभूत ज्ञानाचा नाश होणार नाही, झाला तर कोणाचा नाश होईल, वृत्तिरूप ज्ञानाचा. कारण त्या वृत्तिरूप तो समजतो वास्तविक हे वृत्तिरूप ज्ञान जे झाले, मी असंग ब्रह्मरूप आहे, ते कर्म उपासनेपासून झालेले का श्रवणापासून झालेले. श्रवणामध्ये तत्वमसी महावाक्य ऐकलं आणि मग तो म्हणायला लागला, आहे की नाही. ते ज्ञान कोणतं झालंय, शब्द प्रमाणापासून झालेले. कोणत्या तत्वमसी आईची वाणी आणि एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळवणी आणि तत्क्षणी जागिनला, अशी त्याची स्थिती आहे. बरोबर चाललंय ना महाराज. तर अशा प्रकाराने तो काय म्हणतो, मग त्या ज्ञानाचा काही नाश होणार नाही. नाश झाला तर कोणत्या ज्ञानाचा होईल, वृत्तिरूप ज्ञानाचा नाश होईल. पण लगेच त्याला सांगतात हे म्हणणे बरोबर नाही, परंतु तुला असं म्हणता येणार नाही, कारण एक वार उत्पन्न झालेली अंतकरणाची ब्रह्माकार वृत्ती तत्क्षणीच अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करते. तो नाश झाल्यावर पुन्हा त्या वृत्ती रक्षणाचा उपयोग नाही. बघा तो काय म्हणतो, वृत्तिरूप ज्ञानाचा नाश होतो. अरे पण वृत्तिरूप ज्ञानाचा नाशही झाला तर त्या वृत्तिरूप ज्ञानाच्या रक्षणाची गरजच राहत नसते. त्यासाठी उदाहरण अखंडानंद सरस्वती स्वामींनी दिलं, आपलं साधं व्यवहारातलं उदाहरण. हे पुस्तक आहे असं मला आता प्रमाणाने ज्ञान झालं, आहे की नाही. अंतकरणाची वृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा त्या पुस्तक देशापर्यंत गेली, बरोबर ना. आणि नंतर काय झालं, वृत्तीनं त्याच्यावर जे अगोदर अंधारात असतं तर ज्ञान झालं नसतं, प्रकाशाने आता अंधकाराचं आवरण दूर केलं आणि अज्ञानाचं आवरण वृत्तीनं दूर केलं आणि वृत्तीस्थ असणाऱ्या चिदाभासाने त्या पुस्तकाचं ज्ञान करून दिलं. आता मला हे जे प्रमाणाने झालेलं ज्ञान आहे की नाही, योग्य प्रमाणाने झाले की नाही ज्ञान, आणि ते झालेलं ज्ञान यथार्थ ज्ञान आहे की नाही, ते ज्ञान प्रमाद ज्ञान आहे की नाही, बरोबर ना. नेत्रेंद्रियाद्वारा झाली की नाही ते ज्ञान, अंतकरणवृत्ती नेत्रेंद्रियाद्वारा बाहेर जाऊन त्या पदार्थाचं ज्ञान झालेले. आता मला तुम्ही सांगा की हे ज्ञान एकदा मला झालं, आता झाल्यानंतर आता हे पुस्तक आहे, हे पुस्तक आहे असं मला जप करीत बसला पाहिजे का. एकदा योग्य प्रमाण पुन्हा 10 वर्षांनी जरी आलं तरी हे पुस्तक आहे, हे ज्ञान आहे. त्या वृत्तिरूप ज्ञानात एकदा झालं की आता त्याचं रक्षण करण्याची गरज आहे का. प्रमाणाने झालेलं ते ज्ञान आहे का. मी भावना करतोय जणू काही मी पंतप्रधान आहे, मी पंतप्रधान आहे, अशी काही भावना करायची का. भावना जर असली तर पंतप्रधान ची भावना गेली का पंतप्रधान पदही लगेच खाली होते. तसं हे पुस्तकाचं आहे का, योग्य प्रमाणाने आपण मला वाटतं एक दिवस एवढ्याच सांगितलं, छत्री होती. आता गणपती आले ना काय, ते अनंत चतुर्दशीला म्हणे चंद्रदर्शन करायचं नाही, जर केलं तर वर्षभर आळे येतात. म्हणून त्या दिवशी बाहेर जाताना तो छत्री घेऊन बाहेर पडला आणि छत्री घेऊन बाहेर पडला आणि त्याची सहजच वर नजर गेली, त्या छत्रीला होतं छिद्र आणि छिद्रातून दिसला चंद्र. तो म्हणतो आता मी चंद्र पाहणार नाही, ऐक ना. आता एकदा प्रमाणाने ज्ञान झालं, आता तू नाही पाहायचं म्हणलं तरी ते ज्ञान काय झालं, होऊनच गेलं. आता त्या वृत्तीचं रक्षण करण्याची गरज आहे का, काहीच गरज नाही. आता हे झालं प्रत्यक्ष प्रमाणाने झालेलं पुस्तकाचं ज्ञान. त्याच्यापेक्षाही प्रत्यक्ष प्रमाणापेक्षा प्रबल प्रमाण कोण आहे, शब्द. आणि त्या वेदातलं तत्वमसी महावाक्य तुम्ही काय केलं, श्रवण, आणि त्याने मी ब्रह्म आहे असं झालं ज्ञान. आता त्या ज्ञान झाल्यानंतर आता पुन्हा मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे असं त्या वृत्तिरूप ज्ञानाचं रक्षण करण्याची गरज आहे का, नाही, आहे की नाही. हा काय म्हणतो, जर तुम्ही कर्म आणि उपासना केली नाही तर त्या वृत्तिरूप ज्ञानाचा नाश होईल. अरे त्या वृत्तिरूप ज्ञानाचं रक्षण करण्याची आम्हाला गरजच नाही मुळी, आहे की नाही. लक्षात आलं ना, गरजच नाही. एकदा ज्ञान झालं की त्याच्यानंतर त्या वृत्तीचं संरक्षण, अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म अहमस्मी, सहा अहम, अहम सहा,
हे सुद्धा करण्याची गरज नाही. जोपर्यंत कळलं नाही तोपर्यंत एकदा त्याचं ज्ञान यथार्थ झाल्यानंतर त्या वृत्तीचं संरक्षण करण्याची गरज आहे का? त्या वृत्तीरूप ज्ञानाचं संरक्षण करण्याची गरज राहत नाही. याला उदाहरण कुठे आहे? ऐक नाही, हा गट आहे, एकदा प्रमाणाने ज्ञान झाल्यावर काही गरजच नाही. त्याच्यामध्ये जर फक्त संशय राहिला नाही, विपर्य झाला नाही, तर त्याची गरज आहे का काही करण्याची? काहीच गरज नाही. तीच गोष्ट सांगतात आता, जर असे म्हणेल की स्वरूप ज्ञान तर नित्य आहे, त्याचा नाश किंवा रक्षण घडणार नाही, परंतु वृत्तीरूप ज्ञान तर होईल, वृत्तीरूप ज्ञान नाश होईल. कोणता नाश होईल? इथं ते शब्द खोडलेला आहे का? वृत्तीरूप ज्ञान नाश असा शब्द पाहिजे तिथं. असाच आहे ना? हा ठीक आहे. वृत्तीरूप ज्ञान नष्ट होईल, नष्ट होईल म्हणा, नाश नष्ट होईल, वृत्तीरूप ज्ञान नष्ट होईल असं लिहायचं. हे म्हणणे बरोबर नाही. तर कारण एक वार उत्पन्न झालेली अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती ज्या वेळेला एक वार म्हणजे एकाच वेळेला, जशी आता आपली पुस्तकाकार वृत्ती झाली तशीच एक वार ब्रह्माकार झालेली जी वृत्ती, ब्रह्माकार झालेली वृत्ती काय करते? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक, गेलं ना चौथ्या तरंगात, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रतिफलित झालेलं जे विशेष चैतन्य ते अज्ञानाचं नाशक आहे. मी ब्रह्म आहे असं एकदा जेव्हा वृत्ती होते तेव्हा त्या वृत्तीमध्ये जे असणारं वृत्त्यारूढ जे चैतन्य ते काय करतं? अज्ञानाचा पूर्णपणे नाश करतं. आहे की नाही? अज्ञानाचा नाश करतं आणि अज्ञान कार्याचा बाध करतं. ऐक, हे तर झालंय ना आपलं. कारण एक वार उत्पन्न झालेली अंतःकरणाची ब्रह्माकार वृत्ती तत्क्षणीच अज्ञान आणि भ्रांतीचा नाश करते. ज्या वेळेला ही ब्रह्माकार वृत्ती होते, ब्रह्माकार वृत्तीचं होणं आणि तत्काल अज्ञानाचा नाश आणि तज्जन्य असणारी मी देह आहे वगैरे भ्रांती, ह्या आहे की नाही, या सर्वांचा काय करतं? ते नाश करतं. अहम ब्रह्मास्मी हे वृत्ती ज्ञान. तो नाश झाल्यावर पुन्हा त्या वृत्ती रक्षणाचा उपयोग नाही. आणि एकदा पहिल्यांदा ती वृत्ती कशासाठी आवश्यक होती? अज्ञानाचा नाश करण्यासाठी. आता वृत्तीचं अज्ञानाचा काय केला? नाश केला. आता त्या वृत्तीच्या रक्षणाची काय गरज आहे? मुकदम दिवसभर लोकांकडून काम करून घेतो, आहे की नाही, आणि त्या कामात 5 वाजले की त्यांना सुट्टी करतो आणि तो मुक्कामाला तिथंच राहतो का? तो पण जातो, तो पण निघून जातो. तशी अज्ञान नाशनासाठी, नाश करण्यासाठी ही वृत्ती होती अहम ब्रह्मास्मी. आता जेव्हा अज्ञानाचा नाश झाला त्या वृत्तीच्या संरक्षणाचा काय उपयोग आहे? काहीच उपयोग नाही. शिवाय त्या ब्रह्माकार वृत्तीने कर्म उपासनेचे रक्षणही घडणार नाही. आता तुम्ही काय म्हणाल? अखंड पुन्हा पुन्हा मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे ही वृत्ती करायची. मग मी ब्रह्म आहे ही वृत्ती करायची झाले तर ब्रह्माच्या सच्चिदानंदाचं चिंतन करून ते मी आहे असं चिंतन करावं लागेल ना. म्हणजे वृत्तीवर कोण घ्यावं लागेल? असंग निर्विकार सच्चिदानंदाद्वय ब्रह्म. का कर्म उपासना? कर्म उपासनेने आहे की नाही? का कर्म उपासना करायची म्हणजे जे उपास्य आहे आपलं त्या इष्ट देवतेच्या आकाराची आपल्याला वृत्ती करावं लागेल. जर कर्म करायचं झालं तर त्या कर्माची काय सामग्री वगैरे याचा विचार करायला लागेल. वृत्ती त्याच्या आकाराची होईल का अहम ब्रह्मास्मी आकाराची होईल? अहम ब्रह्मास्मी त्या आकाराची होणार नाही. सांगतात शिवाय त्या ब्रह्माकार वृत्तीचे कर्म उपासनेने रक्षणही घडणार नाही. समजा तुम्ही म्हणले की त्या ब्रह्माकार वृत्तीचं रक्षणच केलं पाहिजे, पण रक्षण करायचं झालं तर अहम सा म्हणण्याने त्या वृत्तीचं रक्षण होईल का? मी कर्म करता आहे, भोगता आहे, फलभोगता आहे म्हणण्याने होईल? का मी लोकांतराला गमन करणारा असा आत्मा आहे असं समजल्याने रक्षण होईल? होणारच नाही. अहम ब्रह्मास्मी या वृत्तीचं रक्षण ब्रह्म अहमस्मी अहम ब्रह्मास्मी सहा अहम सा असं ओतप्रोत जसं वस्त्राचे आडवे उभे धागे आहेत तसं ब्रह्म आत्मा आणि आत्माच ब्रह्म असं चिंतन केल्यानं त्या वृत्तीचं रक्षण होईल. ज्ञानरूप वृत्तीचं रक्षण होईल का कर्म उपासनेने होईल? कर्म उपासनेने होणार नाही. तुम्ही म्हणाल एकाच वेळेला कर्म उपासना आणि ज्ञान सगळंच रक्षण होईल का? वृत्ती एका वेळेला एकच आकार धारण करते? जरी तुम्हाला वाटत असेल तर बारकाईने विचार केला तर हा सिद्धांत आहे वेदांताचा की वृत्ती एका वेळेला एकाच पदार्थाचा आकार धारण करते. एकाच वेळेला दोन, जरी आपण म्हणतो हा मनुष्य एकाच वेळेला शतावधानी आहे, कोणी दशावधानी आहे, त्याची वृत्ती इतकी वेगवान असते की ते आपल्या लक्षात येत नाही. 100 पाकळ्या फुलाच्या आणि सुई टोचली तर म्हणतो एकाच वेळेला 100 पाकळ्याचा भेद केला. एकाच वेळेला 100 पाकळ्याचा भेद केला का 2 पाकळ्यांमध्ये काही व्यवधान मानलं पाहिजे? वेळेचं मानलंच पाहिजे, आहे की नाही? त्यामुळे असं म्हणेल की कर्म आणि उपासना ही त्या तत्वज्ञानाचे रक्षक आहे असं म्हणणार नाही. वृत्ती अहम ब्रह्मास्मी ह्या वृत्तीरूप ज्ञानाचं रक्षण करायचं झालं तरी कर्म उपासना तिथं काहीच उपयोगाच्या नाही. कसं? जेव्हा कर्म
शिवाय त्या ब्रह्माकार वृत्तीचे कर्म उपासनेने रक्षणही घडणार नाही. कारण जेव्हा कर्म उपासनेचे अनुष्ठान होते तेव्हा कर्म उपासनेच्या सामुग्रीचेच वृत्तीरूप ज्ञान होते, ब्रह्माचे ज्ञान होत नाही. जर तुम्ही कर्म उपासना करू लागले तर कर्म उपासनेची जी सामुग्री आहे तिचं ज्ञान होईल का मी ब्रह्म आहे असं ज्ञान त्या वृत्तीला होईल? सामुग्रीचं ज्ञान होईल. कारण अन्य वृत्ती झाली असता प्रथम वृत्ती राहत नाही. जर कर्म उपासनेची अन्य वृत्ती ती राहिली तर प्रथम वृत्ती कोणती होती? मी ब्रह्म आहे ही वृत्ती राहील का? आणि मी ब्रह्म आहे म्हटलं तर कर्म किंवा उपासनेच्या सामुग्रीच्या ज्ञानाकार वृत्ती राहील का? राहणार नाही. म्हणून कर्म उपासना ही ज्ञानोत्पत्तीस परंपरेने हेतू असली तरी ज्ञानोत्पत्तीनंतर त्या ज्ञानरूप वृत्तीची विरोधी आहे. ते म्हणतात आमचं म्हणण्याचा आशय सिद्धांताचा लक्षात घ्या की कर्म आणि उपासना ही ज्ञानोत्पत्तीस परंपरेने येते. परंपरेने म्हणजे याचा अर्थ अगोदर कर्म आणि उपासना आणि त्यांच्या अंतःकरणाची शुद्धी अशी त्याची काय आहे? परंपरा आहे. कर्माने अंतःकरणाची शुद्धी आणि उपासनेने अंतःकरणाची स्थिरता आणि नंतर ज्ञानाने मोक्ष, आहे की नाही? अशा प्रकारची ही काय आहे? परंपरा आहे. त्याच्यात कर्म उपासना ही अंतःकरणाच्या शुद्धीसाठी उपयोगी आहेत की नाही? अगोदर आहेत. ज्ञानाच्या पूर्वावस्थेमध्ये परंपरेने ज्ञान आणि आपलं कर्म आणि उपासना ही त्या ज्ञानोत्पत्तीला परंपरेने येतो. तर त्यांनी ज्ञानोत्पत्ती केली, त्यांनी चित्तशुद्धी केली. चित्तशुद्ध झालेल्या पुरुषाची श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशाद्वारा ज्ञानसिद्धी झाली. बरोबर आहे की नाही? का कर्म उपासनेने केली? पण कर्म उपासने वाचून झाली का? कर्म उपासना केली नाही का? पण चित्तशुद्धी करण्यासाठीच फक्त ती होती, पुढचं कार्य तिचं नाही. म्हणून कर्म काय अन्य वृत्ती झाली असता प्रथम वृत्ती राहत नाही. म्हणून कर्म उपासना ही ज्ञानोत्पत्तीस परंपरेने हेतू असली तरी ज्ञानोत्पत्तीनंतर त्या ज्ञानरूप वृत्तीची विरोधी आहे. परंतु एकदा कर्म उपासना परंपरेने चित्तशुद्धीला ते कारण आहे, पण एकदा ज्ञान उत्पन्न झालं आणि नंतर जर कर्म उपासना जर केली तर ज्ञानोत्पत्तीनंतर ती कर्म उपासनेच्या मात्र विरोधी आहे. म्हणजे परंपरेने जरी कर्म उपासना अगोदर असली, ज्ञानोत्पत्तीच्या पूर्वी परंपरेने ती जरी कारण असली, पण ज्ञानोत्पत्तीनंतर मात्र कर्म आणि उपासना ही उपयोगी तर नाहीत, परंतु उलट काय आहेत? विरोधी आहेत, ज्ञानरक्षणाच्या विरोधी आहेत. म्हणून कर्म उपासनेने ज्ञानाचे रक्षण होणार नाही. मग आता जर तुम्ही कर्म उपासना केली तर ती काय ज्ञानाचं रक्षण करतील असं म्हणता येईल का? नाही. उलट काय ती का बरं विरोधी आहेत? हा, पण विरोध का मग त्यांचा? कधी ती झाली कधी ही झाली तर कुठं बिघडलं? हा, मोक्ष फलक असणारे जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान आहे ते ज्ञान टिकणार नाही ना त्याचं. कारण काय? त्याच्यामध्ये आत्म्याचं असंगत्व आणि याच्यामध्ये आत्म्याचं कर्तृत्व बघतो. दोन परस्पर विरोधी भाव आहे. मग त्याचं उलट काय होईल? ते ज्ञानाला काय करील? एकदा ज्ञान सांगल असंग निर्विकार आहे आणि हे सांगल ससंग विकारी आहे की नाही? म्हणजे बरोबर आहे ना? सत्संग आणि विकारी आहे की नाही? ते सांगल अद्वैत आहे, हे सांगल कर्तृत्व भोक्तृत्व आहे म्हणजे द्वैत आहे की नाही? मग अंधकार आणि प्रकाश यांचा जसा विरोध आहे तसं हे दोन्ही एका वेळेला एका ठिकाणी एकाच व्यक्तीमध्ये राहणार नाही. हा, उलट आणखी संशय कल्लोळ फार एकदम त्याचं जाळं सगळं. आपला तर गोंधळ नाही ना. कर्माच्या त्यागाने ज्ञानवानास पाप होईल हे म्हणणे योग्य नाही. आणखीन त्यांनी सांगितलं की जर मनुष्याला ज्ञान झालं, ज्ञानवान पुरुषाने कर्माचा त्याग केला तर त्याला प्रत्यवाय लागेल, म्हणजे त्याला पाप होईल. पण हेही म्हणणं बरोबर नाही. कारण कोणासही शुभ कर्माचा त्याग पापोत्पत्तीस हेतू नाही. फक्त निषिद्ध कर्मानुष्ठानच पापोत्पत्तीस हेतू आहे. अजूनही एक त्यांनी सांगितलं, ज्या वेळेला मनुष्य संन्यास घेतो म्हणजे कर्माचा परित्याग करतो तेव्हा तो शुभ कर्माचा त्याग करतो का अशुभ कर्माचा त्याग करतो का शुभाशुभ दोन्ही कर्माचा त्याग करतो? पुण्य कर्माचाही त्याग करतो आणि पापरूप कर्माचाही त्याग करतो. ते काय म्हणतात? ज्ञानवान पुरुषाने जर कर्माचा त्याग केला तर त्याला काय लागेल? पाप लागेल. ज्ञानवान पुरुषाने कशाचा त्याग केला?
पुण्यरूप कर्माचा त्याग केला म्हणजे त्या पुण्यरूप कर्माचा काय झाला? अभाव झाला. अभावापासून भावाची कधी उत्पत्ती होत नाही. पुण्यरूप कर्माचा केलेल्या त्यागाने त्याला पाप लागेल का? हे म्हणणं असं म्हटलं तर मग काय होईल? वंद्या पुत्राच्या संततीचा विचार करावा लागेल. अभावापासून भाव कधी उत्पन्न होत नाही. कशाचा आहे? शुभ अशा पुण्यरूप कर्माचा अभाव आहे आणि त्याच्यापासून त्याने ते कर्माचा काय केला? परित्याग केला, म्हणून त्याला काय लागलं? पाप. असं म्हणता येईल का? नाही. लक्षात आलं ना? इथं आत्ता चालू याच्यामध्ये कोणती पंक्ती लक्षात आली नाही तर इथं विचारा. शुभ कर्माचा त्याग पापोत्पत्तीस हेतू नाही. फक्त निषिद्ध कर्मानुष्ठानच पापोत्पत्तीस हेतू आहे. मग फक्त काय आहे? निषिद्ध कर्माचा जर त्याग केला तर तो पापोत्पत्ती आपलं निषिद्ध कर्माचा त्याग केला नाही तर तो मात्र पापोत्पत्तीला हेतू होईल. हा प्रसंग भाष्यकारांनी अनेक ठिकाणी प्रतिपादन केला. आपलं आता गीता भाष्य संपलं. गीता भाष्यामध्ये 18व्या अध्यायात, 5व्या अध्यायात, 3ऱ्या अध्यायात उपोद्घातामध्ये हा विषय भरपूर विस्ताराने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानवानास तर शुभ कर्माच्या त्यागाने किंवा अशुभ कर्मानुष्ठानाने पापाचा सर्वथा असंभव आहे. आता हा जो पुरुष आहे, जो मुमुक्ष असेल त्याने निषिद्ध कर्म केलं नाही आणि सर्व कर्माचा काय केला? विधीपूर्वक परित्याग केला, तर त्याला पातक लागेल काय? म्हणजे मुमुक्षुने विविधिशा संन्यास केला तर त्याला पातक लागेल काय? कर्माचा परित्याग केला म्हणून नाही. ज्या शास्त्राने त्याला कर्माची चौकट दिली होती, संन्यास घेत्या क्षणी त्याच शास्त्राने त्या कर्माच्या चौकटीतून त्याला मुक्त केले, आहे की नाही? मग त्याला ते त्याला प्रत्यवाय लागेल का? प्रत्यवाय म्हणजे पाप लागेल का? लागणार नाही. आता तुम्ही म्हणा ज्ञानवान पुरुषाचं काय, आहे की नाही? तर ज्ञानवान पुरुषाचं त्याचं तर सांगतात, ज्ञानवानास तर शुभ कर्माच्या त्यागाने किंवा अशुभ कर्मानुष्ठानाने पापाचा सर्वथा असंभव आहे. ही झाली मुमुक्षूच्या बाबतीत निषिद्ध कर्माचा अनुष्ठान